मग अपानाग्नीचे मुखी प्राणद्रव्य देखी हवन केले की अभ्यास योगे. हे जे साधू हठ आणि अष्टांग योग स्वतःच्या बुद्धीने प्रयोग करतात, ते देखील अपान वायूमध्ये प्राण मिसळतात. हठ आणि अष्टांग योगाची भाषा. कारण हे जे 6 यज्ञ सांगितलेत ना, त्याच्यापैकी काही भाग हा यायला आहे. कोणी ध्यान योगाच्या रीतीने, प्रत्येकाला सिद्धयोग मिळत नाही. आपल्याला मिळालेले सिद्ध होते म्हणून हा सिद्ध योग आहे, आपोआप होणार आहे. त्याला करावं लागतं. हठ आणि अष्टांग योग्याला करावं लागतं. त्याच्यात चुका होतात आणि ते भोगावं लागतं. अनेक साधू आहेत जे असे प्रयोग करतात. इव्हन ज्यांनी काही सिद्धी देखील त्याच्यात प्राप्त केलेले आहेत, नाही असं नाही. पण अतिशय खडतर कष्टसाध्य सगळे प्रयोग आहेत. असा श्वास रोकायचा, बराच वेळ पण रोकायचा, पुरून घ्यायचं स्वतःला एखाद्या खड्ड्यामध्ये, काय काय करायचं, असे अनेक प्राणायामांचे प्रयोग त्यांना त्यांच्या गुरुकडून ते शिकून करत राहतात. काहींचं लिव्हर बिघडतं, स्प्लीन बिघडतं, काहींचं बिघडत नाही, सायंटिफिक झालं तर बिघडत नाही, पण याची सर होत नाही. कोणी म्हणून बापासाहेबांची शेवटची लाईन, राज ऋषी योग रीती आप प्राणायाम होती. आपल्याला करावं लागत नाही, आपोआप होतं. आपणात प्राण मिसळायचं की प्राणात आपण मिसळायचं आपल्याला समजतही नाही. ॲटोमॅटिक जे मिसळायचं ते मिसळून जातं. त्यांना करावं लागतं. काही सिद्धी मिळवायसाठी आपण वायूचा कंट्रोल यायचा तर प्राण आपणाची संगत, काही व्यान वायूचा कंट्रोल यायचा असेल, आकाश उड्डाण साधायचं असेल तर व्यान वायूचं व्यान आणि उदान याचा कंट्रोल आला पाहिजे. हे सगळे असे प्रयोग आहेत. आणि प्राण उदान, प्राण व्यान, प्राण अपान हे सगळे मिसळायचे आणि ते प्रयोग करतात. कोणी ध्यान योगाच्या रीतीने आधी प्राणद्रव्य पाहून, प्राण हे जणू काही द्रव्य आहे, ते हवन आहे, ते अर्पण करतात प्राणाला अपानामध्ये. मग अपानाग्नीच्या मुखामध्ये त्या प्राणाचे हवन करतात. ध्यानयोग पद्धतीने दृष्टी तेजतत्व वाढते, दिव्यता येऊ लागते. त्यानुसार नाकात शिरणाऱ्या वायूचे व त्यात असणाऱ्या प्राणाचे परमाणू दिसू लागतात. प्राणाचा प्रकाश विजेरी उजेडासारखा दिसतो, रात्री अंधारात दिसतो. अपानही असावं प्रकाशतो. काही प्राणामध्ये अपान मिसळतात. आता प्राण वर जातो, अपान 2 ठिकाणी असतो, एक इथे आणि एक असतो इंटेस्टाईनमध्ये खाली. कार्बन डायऑक्साईड जो तिकडनं येतो आणि प्राण इकडनं जातो, याची भेट इथे होते आज्ञाचक्रात. प्राणापानो समयुक्तो, इथे प्राण आणि अपानाची इथे भेट होते. इथे एक योगाग्नी प्रगट होतो. मग अपानात प्राण मिळाला की प्राणात अपान मिळाला. कशात काय मिळाला आपल्याला तर काही कळत नाही. आणि असा खाली गेला की पुन्हा अपान देखील मिसळला पाहिजे. प्राणात अपान मिसळला त्याचा वेगळा प्रकार, अपानात प्राण मिसळला त्याचा वेगळा प्रकार. अपाग्नीच्या मुखात त्या प्राणाचे हवन करीतात. ध्यानयोग पद्धतीने झालं. इथं बाप्पासाहेबांनी दिलंय की आपल्या सिद्ध परंपरेमध्ये देखील हळूहळू बॅटरीसारखा, टॉर्चसारखा हा नाकातला श्वास दिसू लागतो. नासाग्नीचा प्राण डोळ्यांनी पाहावा, कानानी ऐकावा सोहमनाद, बाप्पासाहेबांचा अभंग आहे. नासाग्रीचा प्राण डोळ्यांनी पाहावा, विजेसारखा लाईट दिसतो प्राणाचा, पण इतकं दृष्टीमध्ये तेज आलं पाहिजे. हे ध्यानयोग पद्धतीतनं प्राण आणि अपानाच्या संगमातून तयार होतं. हे हवन होतं. आपण त्याला अभ्यास योग करायला खूप अभ्यास करावा लागेल. 5-5, 7-7, 8-8, 9-9 तास साधना. आता हे जमणार आहे का? त्याला ते होऊ शकेल. अभ्यास योगे अभ्यास लागेल. एक आपण प्राणी अर्पिते, एक दोही तेही निरुदिती,
ते प्राणायामी मणिपती पंडू कुमारा. कोणी अपान वायू प्राणवायूमध्ये अर्पण करीतात आणि अर्जुना दुसरे कोणी प्राण व अपान या दोहीचाही कुंभक करीतात. कसा होतो कुंभक? प्राण गेला, हा प्राणाचा कुंभक झाला. अपानाचा खाली आला, खाली कुंभक झाला. म्हणजे आता आपण वर श्वास घेत नाही, अपानाचा कुंभक झाला. आता प्राण आणि अपानाचा दोन्हीचा कुंभक इथे झाला. आता घेतही नाही, सोडतही नाही. पण खूप मोठी प्रॅक्टिस अशी त्यांना करावी लागते. आपलं ॲटोमॅटिक काय आपण लक्षच देत नाही, म्हणून सगळा घोटाळा होतो. आपण लक्ष नसल्यामुळे घोटाळा होतो आणि ते सगळं लक्ष देऊन करतात. कोणी अपान वायू प्राणवायूमध्ये अर्पण करीतात आणि अर्जुना दुसरे कोणी प्राण व अपान या दोहीचा निरोध करीतात, कुंभक करतात. ते प्राणायामी म्हटले जातात. प्राण ऊर्ध्वगतिक व अपान अधोगतिक असतो. सांगितलं खाली येणारा अपान गुदातून खाली येतो, नाकातून खाली येतो. दोन पद्धतीनं अपान खाली येत असतो. याचा योगात उपयोग केला पाहिजे. पण कार्बन डायऑक्साईड फार थोडा यावा, पूर्ण श्वास येऊ नये, तो जळाला पाहिजे. अपान प्राणामध्ये अपानाची आहुती झाली पाहिजे. पण जितका आपण श्वास लांबलचक 12 अंघोळ घेतो तितका 12 अंघोळ सुटता कामा नये. हळूहळू तो जळाला पाहिजे आणि उगी एक दूषित वायू थोडासा बाहेर यावा. थोडा म्हणजे येत नाही असं नाही, यावा लागतं. म्हणजे त्याची आहुती झाली, तो जळाला असं समजायचं. आणि हळूहळू प्राणही जळतो, कारण पुढे पुढे उगीच किंचित खाली वर, थोडा खाली वर असं श्वास येतो. प्राणापानाचा कुंभक झाला. विज्ञान पद्धतीने सर्व यज्ञाचे सर्व अनुभव आपोआप येतात. पण गुरुगम्य योगयुक्ती आणि कर्मकुशलता व विज्ञान समजले नाही तर अज्ञान जात नाही, व्यर्थ व प्रकर्ष उत्कर्ष होत नाही. उत्कर्ष आपला होणे नाही, कारण त्याच्यातलं विज्ञान कळत नाही, लक्षच देत नाहीत. आपण काय झालं माहिती नाही. श्वास कसे चालले आम्ही आपले बसलो होतो विचार करत. आपल्याला सगळ्यात अडथळा काही असेल तर डोळे झाकल्यानंतर विचारांचं काहूर. मनामध्ये इतके काहूर चालतात, ते स्टॉप होणं अतिशय पहिला द्राविड प्राणायाम आहे. आणि अजून बेकम बियाच धडा गिरवत आहे सगळं. हे विचारांचं काहूर कसं बंद करायचं? सगळे ऐकायलेत कान देऊन, पण नाही सांगणार. कारण अडचणी आल्याशिवाय तुम्ही विचारल्याशिवाय मी कसं सांगणार? आणि हे फक्त सगळं जे सगळं मी प्रवचनातही सांगून देऊ असं काही कल्पना करू नका. विचारांचं काहूर जे निर्माण होतं ते बंद कसं करावं? मेंटल टेन्शन सारखं जे चिंता ही जी काही निर्माण होते ती कशी बंद करावी? काही गोष्टी आलेल्या आहेत मधून. त्यानंतर निर्विचारी मन कसं करावं? आणि होत नसेल तर अजून काय उपाय करावेत? सगळ्या स्टाईल आहेत. आणि त्यानंतर प्राणप्रयोग असा वर जात असताना कसंही करावं? हे पहा, जे लोक याला आले असतील आपल्या परवाच्या शिवरात्रीच्या दिवशी 5 तासाची साधना, अनेकांना 10 ते 12 लोकांना चांगले अनुभव त्यांच्या स्थितीत आले. पण कंप्लीट 5 तास जे असतील त्यांना कसे वाढत गेले आणि कसं झालं. शुक्रवारी देखील त्याची खुमारी कायम होती. तर हे सगळे, आणि जे आले नाहीत मुद्दाम सांगितलं होतं. काय सांगितलं? भगवान शंकराच्या मंदिरात जाऊ नका. किती जण गेले हो? हात वर करा. सांगितलं होतं देवांच्या दर्शनाला जायचं नाही, माझं नाव सांगायचं देवाला. हे सोमानीने यायला बंदी घातली. सांगितलं होतं मुद्दाम.
कोणी देवदर्शनाला जाऊ नका, माझं नाव सांगा आणि साधनेला या, कुठेही जाऊ नका. काहींचं मला काहींनी शब्दातनं व्यक्त केलं, अजून काहींनी सांगितलेलं नाही. मला पाहिजेत काय काय अनुभव आले, अजून कोणीच सांगितलेले नाही, पण माझे भाव लक्षात आले की चांगल्या कोटीतले अनुभव आले साधकांना. आपोआप येतात, पण लक्ष किती आहे आपलं, त्यानंतर किती टिकवले मला सांगा, किती नंतर घरी बसलो. हेच भागवत कथेचंही होतं. अरे एवढं मोठं भांडार जर नाही टिकवता आलं, आमची लायकी काय, किती मागे गेलो आम्ही, पाहावं लागेल. आणि अनेक जण आले नाहीत, काय कामं होती देव जाणे बा, दोन्ही दिवशी काय कामं होती मला काही समजत नाही. अनेक जण नाही आले, म्हणून मला आजकाल कामं फार निघायला लागले. मीच रिकामा कसा आहे काही समजत नाही, आणि काही लोकही आपल्यातले रिकामे दिसते, बाकी अनंत कामं. गुरुगम्य योगयुक्ती आणि कर्मकुशलता, विज्ञान समजले नाही तर अज्ञान जात नाही. कसं करावं, काय करावं, कसं हे करावं. आता ठीक आहे, टेम्पररी तुम्हाला ते अनुभव आले, टिकले का नाही, कारण आमची अजूनही क्षमता नाही, अजून क्षमता नाही, म्हणून ते सोपं नाही. पण आपली कुवतही कळाली पाहिजे की कसं वाढवायचं, काय काय अडथळे येतात. ऑब्झर्वेशन, निरीक्षण सारखं पाहिजे. आपले वीकनेसेस काय आहेत, आपल्या कमजोरी काय आहेत, अडथळे काय आहेत. आणि त्या दिवशी फार आले नसतील तर समजायचं की फार कठीण मामला आहे आपला. कुठंतरी आपण आता चेत जाओ नाही अवसर असं बाप्पासाहेबांचं एक होतं. आम्हाला एक पत्रक काढलं होतं बाप्पासाहेब, काय भविष्य भीषण घोर भयंकर, चेत जाओ नाही अवसर, चेत जाओ जागे व्हा, अवसर कमी आहे, भविष्य भीषण घोर भयंकर. एक पत्रकच काढलं होतं आमच्यासाठी. त्याच्यामध्ये हे वाक्य मला आठवलं, भविष्य भीषण घोर भयंकर, लिहून घ्या, चेत जाओ नाही अवसर, पुढा वेळ येणार नाही. आता या म्हणलं होतं मी, खरं म्हणजे मी कधी या म्हणत नाही जास्त. त्या दिवशी जे भाग्यवान ठरले त्यांना खास कोटीतले अनुभव आले. अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुरती, सर्वे पेते यज्ञविदो यज्ञक्षेपित कल्मषाः. दुसरे कित्येक परिमित आहार करणारे 5 प्राणांना 5 प्राणांमध्ये परस्पर होमितात. हे सर्वही आपापल्या साधनेला आत्मयज्ञ समजून यज्ञाला अनुभवणारे यज्ञाने पापाचा क्षय केलेले असे होतात. मिताहार विहार रीती सविरण मोदिनी ज्ञानेश्वरी अध्याय 6. कोणी आहार तोडून प्राणातच हविती प्राण, यज्ञे जाळून देहास होती सर्वच निर्दोष, सर्व प्राण होती गुळा भेटे परेत सावळा. वा, सर्व प्राण होती गोळा भेटे परेत सावळा, एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे, प्राणी प्राण संगमे हवन करीती. आता आपल्याकडे वळलेत माऊली आणि भगवान कृष्ण पुन्हा. कुंडलिनी जागृत झालेली आहे, सिद्धगुरु मिळालेले आहेत, आणि काय काय हवन चालतंय. एक वज्रयोग क्रमे, वज्रयोग वज्रासन. ज्ञानेश्वरीत वज्रासनाचा उल्लेख केला आहे, आणि मोदीजी महाराजांनी आपल्याला सिद्धासन दिलं आहे. बाप्पासाहेबांनी आम्हाला सिद्धासन दिलं आहे, आणि मी पहिल्यांदा सिद्धासन देत असतो. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी मात्र वज्रासनाचा उल्लेख केला आहे. आपल्या परंपरेत आपण सिद्धासन देतो.
सिद्धासन म्हणजे डावी टाच मूलाधाराला लावायची, सिद्धासन झालं. उजवी टाच मूलाधाराला लावली की वज्रासन झालं. डावी टाच लावायची आणि उजवा पाय डाव्या पायाच्या खळगीमध्ये ठेवायचा आणि वज्रासनामध्ये उजवी टाच मूलाधाराला लावायची आणि डाव्या टाचाची पाय उजव्या याच्यामध्ये ठेवायची. परवानगी बाप्पासाहेबांनी आणि मोदीजी महाराजांनी अशी दिली, सिद्धासन जितक्या वेळ जमेल तितकं करा. परवा मी 3 तास, लाईटच नाही म्हणून मी उठलो, कंप्लीट 3 तास, 1 सेकंदही माझं थोडंही यत्किंचितही सिद्धासन बिघडलं नाही. मांडी इकडे तिकडे सरकली नाही. लाईट लावलं, पुन्हा बसलो. मग मात्र 1 घंटा जरा काही साधक आले, त्यांना बोलावं लागलं. काही ना बोललो, तुम्ही फक्त साधना करा, आज मला काही बोलू नका म्हटलं. आज फक्त तुम्हाला काय अनुभव घ्यायचे ते घ्या. काही जणांना हाकलून लावलं, आज अनुभव घ्या, नंतर मी रिकामा आहे, शुक्रवार केव्हाही, नंतर मला बोला, आज फक्त अनुभव घ्या. हे सिद्धासन. वज्रासनाचं आणि नंतर सिद्धासनावर समजा फार आग झाली, नाही सहन झाली, मग वज्रासन लावा. म्हणजे कधी वज्रासनही आपण लावू शकतो, सिद्धासनही लावू शकतो, बिघडत काही नाही. पण मनाने कोणी लावेल, रोग होतील. हे पुन्हा एकदा सांगितलं. पद्मासन असो, सिद्धासन असो, वज्रासन असो, कुठलंही आसन असो, मनाने कोणीही काही करायचा प्रयत्न केला, दणका बसू शकेल. हे तितकंच करायचं. एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे. एक वज्रयोग, अध्याय 6 मंत्र 14-15 मधील ओव्यांचा भाव लक्षात घ्यावा. आता अध्याय 6 कडे वळायचं नाही. किती एक सिद्धयोग पद्धतीने सिद्धगुरु सांगतील त्या क्रमाने प्रथम वज्रासन देऊन बसले असता. पहा, सिद्धगुरु सांगतील तरच असता ऋषी प्राण ऊर्ध्व होतो. मग ओळीने 5 प्राण व 5 उपप्राण यांचा एका विशिष्ट गूढ युक्तीने संगम होतो. आता काहींना मी दिलंय सिद्धासन, आळंदीला बसवलं, माझ्या समोर बसवलं. बाहेर बसले की म्हणे तेवढा अनुभव येत नाही, तुमच्या समोर येतो. म्हणला नेहमी मी माझ्यासमोर कसं करेल, 1-2दा देईल, मग तुम्हाला तुमच्या प्रयत्नाने तुम्हाला चढावं लागणार आहे. बळ जरूर मिळेल, पण आधी प्रयत्नही लागतील ना सगळं चढायला. किती एक सिद्धयोग पद्धतीने सिद्ध श्री गुरु सांगतील त्या क्रमाने प्रथम वज्रासन देऊन बसले असता ऋषी प्राण ऊर्ध्व होतो. शिवरात्रीला अनुभव आले, नेहमी येतील असं काही समजू नका. वेळ होती, द्यायचे होते, दाखवायचं होतं ट्रेलर, आणि पुढे कोण किती टिकतो हे पाहायचं होतं. मग ओळीने पंचप्राण, ऋषीप्राण ऊर्ध्व होतो. काहींना अनुभव आले, काहींना त्या दिवशी पण काही अंशी अनुभव आले असतील. प्राणांचा ऊर्ध्वगतिकपणा आपल्या शिवरात्रीला. मग ओळीने 5 प्राण व 5 उपप्राण यांचा एका विशिष्ट गूढ युक्तीने संगम होतो. 5 प्राण 5 उपप्राण. उपप्राण कोणते? नाग, कर्म, कुर्म, क्रकल, देवदत्त आणि धनंजय. हे 5 उपप्राण. 5 प्राण, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. या 5 प्राणामध्ये 5 उपप्राणांच्या अवती. आता साधनेला बसले, जांभा यायला लागल्या. उपप्राण कोणता बिघडला आहे याच्याकडे जांभा देतात. आणि जोरजोरात आपल्याकडे होते आनंदराव कोसुडीकर आपले साहेब,
फार जोरजोरात जांभया द्यायच्या. काही ना पा सकाळी जरी उठले झोपीतून तरी आळस जांभया देत बसतात मोठमोठ्याने. कोणता उपप्राण बिघडला आहे? शिंक येणे कोणता प्राण आहे? पापणी लवते कोणता उपप्राण आहे? ढेकर येतो कोणता उपप्राण काम करतो? याच्या सगळ्यांच्या आहुती एक दुसऱ्यात मिसळायच्या, प्राण आणि उपप्राणांच्या. आणि हे लक्षात आलं पाहिजे, कोणते कोणते प्राण. इतकं ऑब्झर्वेशन पक्क पाहिजे. आपल्याला प्राणच आत चालला हे लक्षात येत नाही. हा मन विचार करतं एवढंच लक्षात येतं. प्राणाकडे लक्ष नाही, अपानाकडे लक्ष नाही, कशाकडे लक्ष नाही. आपलं असतं विचाराकडे लक्ष. साधनेत बसल्यावर चिंतन बस. पोरगी काय करीत असेल, नवरा काय करीत असेल, सून काय करीत असेल, आपलं काय होईल, लोकांचं काय होईल, देशाचं काय होईल, बस बस हेच आपले चिंतन चालू असतं. आणि साधनेत बसलेले काही ना. मग खाली वाकलं तरी कळत नाही. असं खाली वाकलं होतं का? कारण इतके विचारात मग्न असतात, काही कळत नाही. 5 प्राण व 5 उपप्राण यांचा एका विशिष्ट गुढयुक्तीने संगम होतो. तसे दीक्षेच्या पहिल्या क्षणापासून अहंकार लीन होऊन वैराग्य येते. माहिती आहे तुम्हाला, दीक्षा झाल्यानंतर पायाच्या अंगठ्यापासून मुंग्याला सुरुवात होते, आग होते, असं सांगितलं मागच्या कॅसेटमध्ये आलेलं आहे. पुन्हा आता विषय घेत नाही. दीक्षेच्या पहिल्या क्षणापासून अहंकार लीन होऊन वैराग्य येते. वैराग्य कशाला म्हणतात? अहंकार कशाला म्हणतात? अहंकार लीन कशाला म्हणतात? योगाग्नी कशाला म्हणतात? ब्रह्माग्नी कशाला म्हणतात? विवेकाग्नी कशाला म्हणतात? सगळं आलं आहे. आता रिपिटेशन नको. वैराग्य येते तेव्हा सर्व इंद्रियांचे सर्व विषयांचा संगम होऊन प्रगटलेल्या प्रखर योगाग्नीत. कोणी म्हणेल त्या दिवशी आम्ही नव्हतो, पुन्हा सांगा. कॅसेट ऐका, आलं पाहिजे ना कॅसेटमध्ये. हे कॅसेट ऐका. नव्हते ना तुम्ही, कॅसेट ऐका. सर्व इंद्रियांचे सर्व विषयांचा संयम होऊन प्रगटलेल्या प्रखर योगाग्नीत संपूर्ण अनात्म देह प्रपंचाची आहुती होते. सर्व इंद्रियांचे सर्व विषयांचा संयम होऊन प्रगटलेल्या प्रखर योगाग्नीत संपूर्ण अनात्म देह प्रपंचाची आहुती होते. शेवटी एकवटलेली मुख्य प्राणशक्ती किंवा अमाई 60 कौशिक देहासहित शक्ती परम अव्ययात लीन होते. ध्यानयोग सर्व अवस्थेत सर्व प्रकारच्या साधकांना आवश्यक आहे, सोपा आहे, अनायास आहे. पण वज्रयोगाला फक्त तरुण जिज्ञासूच उपयोगी आहे. 2 प्रकार आहेत पहा, एक सिद्ध मार्ग आणि एक ध्यान मार्ग. सिद्ध मार्ग आहे त्याला मात्र तरुण देह लागतो आणि भीष्म प्रतिज्ञा लागते. भीष्म प्रतिज्ञा हे करणार. जमलं तर जुळलं तर जुळतच नाही, करताच येत नाही, जमतच नाही, ह्या लोकांना ध्यानयोग असे हे ध्यानाचे उल्लेख येतील. ध्यान योगे आहे ना 12व्या अध्यायात. इथं पहा, काही ध्यानयोगात घातलेत, काही प्रेमयोगात घातलेत. असे सडे जे देखिले ध्यान कासे लाविले. असं सडे असतील त्यांना ध्यानयोगात, चिल्लर असतील त्यांना कर्मयोगात, हे सगळं असं. आणि अजूनही तुम्हालाही पात्रतेप्रमाणेच योग दिले जातात. जितकी पात्रता आपली तसाच तो योग मिळतो. पुढे दिलं तरी काही उपयोग होत नाही, हे तितकंच खरं. मुख्य प्राणशक्ती अमयी शक्ती अव्ययात लीन होते. आणि वज्रयोगाला तरुण देह लागतो, भीष्म प्रतिज्ञा लागते, कारण आगीशी खेळ असतो. 3 तास मी बसलो. कर्मयोगात तुम्ही 8 तास बसू शकाल, पण एकदा का तुम्हाला वज्रासन जर दिल्या गेलं 10 मिनटं टिकून दाखवा. हे सगळेजण टाचा लावून बसले, जमले तर कोणालाच नाही, पण टिकू शकले नाही. 10-15 मिनटं देखील टिकणं मुश्किल आहे. इतकं आगीशी खेळ असतो आणि इतकं वाकलेलं पाहिजे ते शरीर. कठीण असतं थोडं, आणि सगळ्याला म्हणून ते उपयोगी नाही आहे. म्हणून सिद्धासन न देता ध्यान योग, आपली साधी मांडी घालून, हे सर्वसाधारण लोकांना काही अनुभव
त्याचा तसा येऊ शकतो. म्हणून वज्रासन सिद्धासन हे मात्र कोणालाही उपयोगी नाही, कारण तो टिकूच शकत नाही तर करणार काय. अहो साधच बसता येत नाही आणि ते आसन लावलं कसं होणार. कर्मयोगात देखील काही न बसता येत नाही. अजूनही आपल्या साधकांना कळत नाही, आम्हाला बसता येत नाहीत म्हणून साधनेला आलो नाहीत. अरे पडा ना, कर्मयोग असा आहे की तुम्हाला पाडील, झोप येईल. भरोसाच नाही शक्तीवर. ती रोग दुरुस्त करणारी माता आहे, पात्रता आणणारी आहे कर्मयोग शक्ती. नाही आपला काही विश्वास नाही. आपला विश्वास कोणावरच नाही. इंद्रियांच्या सर्व विषयांचा संयम होऊन इंद्रिय संयम प्रगटतो, वैराग्य प्रगटू शकतं, प्राण प्रवाह वर जाऊ शकतो, प्राणात प्राणांच्या आहुती होऊ शकतात. आहार संयम फार पाहिजे. आहार संयम म्हटलंय, कसंही आहार नाही म्हणजे फक्त चर्वण तर्पण नाही. चर्वण तर्पणच्या पुढे आहार संयम. 10 दिवस अन्न नाही, 5 दिवस अन्न नाही, खाऊ वाटत नाही. योगाग्नी इतका प्रखर आहे, याला इंद्रिय आपला आहार संयम म्हटलंय. चर्वण तर्पण ही सुरुवात आहे, एंड नाही. नंतर निराहारापर्यंत जायचं आहे. ज्ञानेश्वरांनी किती भाग सांगितलेत. आहार तरी से विजय परिमितुले निमापे म विजय. चर्वंतर्पण सांगितलं, लोकांनी तेच फायनल समजलं. एका ठिकाणी म्हणलं इंद्रियेन कोंडी आहारातेन तोडी. इंद्रियांना कोंडू नका, आहार दिला गेलाच पाहिजे. हे कोणत्या वेळेस सांगितलं. आणि तिसऱ्या वेळेस सांगितले भूकेने भूकची खावी, ताणेने ताणची प्यावी, अहोरात्र व्हावी मबावा वारा. अहोरात्र वावेने वारा मोजावा अशी स्थिती तुमची येईल, त्यावेळेस भूकेने भूकची खावी. आहार नाही खायचा, भूकच खाऊन टाकायची. प्रयोग आहे. ज्यावेळेस येईल त्यावेळेस सांगेल. सगळे म्हणतील आत्ताच नाही सांगत, ज्यावेळेस होईल त्यावेळेस सांगू. म्हणून सर्व आहार संयमे. आहार संयम, इंद्रिय संयम हे ध्यानयोग पद्धतीनं करता येतं, कर्मयोग पद्धतीनं करता येतं. आम्हाला दमच निघत नाही भुकेची. कोणी म्हणतं 11 वाजले ना की आमचा जेठरागणी असा पेटतो साहेब, त्याच्यात चपातीची आहुती द्यावीच लागते. आता यांनी कधी संयम करावा, विचार करण्याची गोष्ट आहे. अन्न पाण्याशिवाय जर आम्हाला राहता येत नसेल तर पुढचं भव्य दालन आम्ही मुकणार आहोत, हे तितकंच समजून घ्यायचं. एक वज्रयोग क्रमे. काही लोक वज्रयोगाला पात्र येतील, सिद्धासन योगाला पात्र येतील, सिद्धासनाला पात्र होतील, त्यांना तिकडनं न्यायचं सिद्धपंथ येतो. मात्र सर्व सिद्धीची गाठ आहे. योगाग्नी फार प्रचंड असतो. मला आधी 1.5 तासच लागत होतं, आता मात्र 3-3 तास काही वाटलं नाही, मस्त लागले. वाढत चाललंय आता. 3 तासाच्या वरही जाऊ शकतं, जायचंय. एक वज्रयोग क्रमे सर्व आहार संयमे प्राणी प्राण संगमे हवन करीती. प्राणाच्या संगतीनं हवन करतात. आहार संयम जरुरी आहे. म्हणून रामदेव बाबांच्या साधे प्राणायाम करत असताना परिणाम शून्यता येते, कारण आहार संयम नसतो. रामदेव बाबा एका डॉक्टरनी एका शब्दात वर्णन केलं, ही जे रबर. रामदेव बाबासारखं कराकर तुम्ही वाकायचा प्रयत्न केला हाडगीर तुटल. ते रबर आहेत म्हणले, कारण ते आहारच खात नाहीत आणि आपण आहाराशिवाय जमत नाही. कोणाचं टंगडं जाईल, कोणाचं काही जाईल, इतकं रबरासारखं नाही ताणता येणार. हळूहळू हळूहळू करावं लागेल, कारण आपलं सगळं असंच आहे. ऐसे मोक्ष काम सकळ. म्हणून आहार संयम, इंद्रिय संयम
हे ध्यानयोग पद्धतीनं साध्य होतं आणि प्राणांच्या आहुतीहून एक मुख्य प्राण, सर्व प्राणांच्या आहुती, असा सगळा अनुभव येऊ शकतो. अर्जुनाला भगवान सांगतायत सगळ्या निरनिराळ्या प्रकाराने जाण्याच्या पद्धती. अर्जुन भगवान ज्ञानेश्वर सिद्धयोग पंथाने गेले. आपल्याला देखील सिद्धपंथ आहे, तुकारामांचा सिद्धपंथ आहे, आपल्याकडेही सिद्धपंथाचं आहे. ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशीळ, जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले. ऐसे मोक्ष काम सकळ, याप्रमाणे सगळे मोक्षांची इच्छा करणारे सर्व आत्मयज्ञ करतेच असून त्यांनी त्या आध्यात्मिक विज्ञानी यज्ञाच्या द्वारे रक्ताचे मनाचे सर्व मळ धुवून टाकलेले असतात. आहे मोक्ष काम आहे, मोक्ष मिळाला पाहिजे ही कामना मनात आहे. चुके का बरोबर इथे नाही सांगितलं, पण काही वेळेस असते, मला मोक्ष पाहिजे, मला स्वर्ग पाहिजे, मला धनधान्य संपत्ती पाहिजे, अनेक कामना आहेत, चांगली बायको पाहिजे, तिची बुद्धी नीट झालेली पाहिजे, अशा सगळ्या कामना आहेत. पण मोक्ष काम आध्यात्मिक जरीही निर्माण झाला तरी ह्या सगळ्या प्रकारातनं ह्या यज्ञ हवनाद्वारे मनामधले मन शुद्ध होतं, निघून जातात. कारण जाळल्या जातात प्राणायामांच्या ह्या प्राणाद्वारे, तपाद्वारे, आणि मन शुद्ध होतं. आणि मन शुद्ध झालं की काय होतं? कबीरा मन निर्मल करे, जैसे गंगा का नीर, पाछे पाछे हरी फिरे, कहत कबीर कबीर. प्रभू मागे लागतो, आपल्या मागे लागतो. मन फक्त शुद्ध करायचं. आणि आमचं मन शुद्ध नाही, ते जाळावं लागेल. यमनियमापासून ते तपाग्नीपर्यंत, प्राणायामापर्यंत जाळायचं जाळायचं जाळायचं, असं अखंड जाळायचं. त्याला जाळामध्येच ठेवायचं, अग्नीमध्येच ठेवायचं त्या मनाला. आपण गुलाबजामुन ठेवतो, पिक्चरमध्ये ठेवतो, कशात साडीत ठेवतो, पोरात ठेवतो, नाही, योगाग्नीत ठेवायचं. त्याला योग्याने आपल्या मनाला अखंड योगाग्नीत ठेवायचं. त्याला इकडे तिकडे सरकूच द्यायचं नाही, विषय व्यक्ती याच्या जवळ फिरकू द्यायचं नाही, योगाग्नीत जाळायचं अखंड. समस्त यजनशील, जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले. हे सगळ्या प्रकारचे कनिष्ठ आणि वरिष्ठ यज्ञाद्वारे कुठल्याही प्रकारातनं तुम्ही जा आणि यज्ञाद्वारे मनाचं सगळे पाप धुवून काढा, काम वासना धुवून काढा, त्याच्यामधले सगळे रंगढंग धुवून काढा, मळ धुवून काढा. जया अविद्या जात जाळीता, जे उरले निज स्वभावता, जेथे अग्नी आणि होता उरेची ना. जया अविद्या जात जाळीता, अविद्येचा भाग सांगितलं होतं तुम्हाला, विद्या भाग, अविद्या भाग. काही अविद्या भाग आहे, काही विद्या भाग आहे. विद्या भाग निर्माण झाला पाहिजे, अविद्या भाग संपला पाहिजे, भगधातू निर्माण झाली पाहिजे. अविद्येचे मोह, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, हे अविद्येचे जी पिलावळे, ही सगळी संपली पाहिजे, ही सगळी जाळली पाहिजे. जया अविद्या जात जाळीता, सर्व ज्ञान अव्यवसायी बुद्धीपासून उत्पन्न होणारी आसुरी संपत्ती म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अभिनिवेश, हे सगळे जळाले पाहिजेत. जे उरले निज स्वभावता, तेथ अग्नी आणि होता उरेची ना. त्यांनी सर्व गुणी
गुणीमायेपासून उत्पन्न झालेला अनात्मदेह प्रपंच योगाग्नी जाळून टाकल्यामुळे जे आपोआपच आत्मरूप उरले, त्या ठिकाणी अग्नी आणि यज्ञ करता भेदच उरला नाही. अग्नी काय, यज्ञ करणारा कोण, करता कोण, काही उरलं नाही. फक्त आग उरावी. आग आग आग. भोगणारा शिल्लक नाही, जीवदशा शिल्लक नाही, करते पण शिल्लक नाही, कोणाला हवन केलंय ते शिल्लक नाही, काही शिल्लक राहू नये. आलाय विषय मागे, डिटेल बोललोय. फक्त प्रभू उरावा, फक्त प्रभू. आपण संपलं पाहिजे. त्याच्यासाठी काय काय संपवावं लागेल मी स्टेजेस दिलेले आहेत पहा. काय सांगा. पहिल्यांदा इन्व्हॉल्व, देन मेल्ट, देन डिझॉल्व. आता फक्त हे 3च वाक्य सांगितले. इन्व्हॉल्व व्हा, मेल्ट व्हा, डिझॉल्व व्हा. 3 इंग्रजी शब्दामध्ये खूप मोठे प्रवचन मी दिलेलं होतं. आता नाही देत. जे आपोआप आत्मरूप उरले, त्या ठिकाणी अग्नी आणि यज्ञ करता भेद उरत नाही. करणारा कोण, भोगणारा कोण, सगळं काही नाही. जेथ यजी तयाचा काम पुरे, यज्ञीचे विधान सरे, मागुते जेथेची ओर रे. क्रिया जात जेथे यज्ञकर्त्याच्या सर्व इच्छा पुऱ्या होतात, यज्ञातील विज्ञान संपते. यज्ञकर्त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. इथे सगळे कामी यज्ञ सांगितले बरं का. पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ, धनप्राप्तीसाठी यज्ञ, शत्रू नाशासाठी यज्ञ, अरिष्ट हरणासाठी यज्ञ, पर्जन्य पडावा म्हणून यज्ञ. किती प्रकार आहेत, खूप प्रकार आहेत. कशाचाही यज्ञ. सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. त्यांनी सर्व गुणीमय जेथे यज्ञकर्त्याच्या सर्व इच्छा पुऱ्या होतात, यज्ञातील विज्ञान संपते व जेथून त्या आत्मस्थितीतून सर्व प्रकारच्या क्रिया कर्मगती उत्पन्न होतात, तेथे त्या परत जाऊन ओसरतात. क्रिया उत्पन्न होतात. गंगा उगम पावते हिमालयातून, संपते सागरामध्ये, गंगा सागर. तिथे जाऊन गंगा संपते, सागरामध्ये विलीन होते. अशा रीतीने नंतर यज्ञक्रिया संपल्यानंतर आपली कर्म शक्ती निघते, इच्छाशक्ती निघते, फलित होते किंवा काही नाही होईल आणि पुन्हा जिरते, मुरते, संपते. तुम्हाला फळ पुन्हा भोगायला शिल्लक नाही. कर्म ब्रह्म झालं. ब्रह्म कर्म आणि कर्म ब्रह्म याच्यामध्ये सगळं सांगितलंय, म्हणून आता पुढे सरकतोय. सर्व प्रकारच्या क्रिया होतात त्या परत जाऊन ओसरतात. क्षरला सागर मिळे गंगा ओघी, आपणची खेळे आपणा माझी. तुकाराम. हा सागर सगळा संपला आणि एका गंगेमध्ये प्रवाहात आला. सागर म्हणजे 72 कोटी नाड्यामधून वाहणारा आडवा तिडवा प्राण हा संपवून एका सुषुम्ने वाटे, सुषुम्ना खुली झाली की त्या संधी वाटे तो प्राण जातो. क्षरला सागर मिळे गंगा ओघी. आणि पुढे हा गंगा ओघ ह्या सागराला, ब्रह्मरंध्राला, सागराला मिळतो. आपणची खेळे आपणा माझी. बस आनंदाच्या महासागरामध्ये बुडाला, आनंद होऊन जातो. पुन्हा विभक्त नाही. गंगेचं पाणी कोणतं, समुद्राचं कोणतं ओळखता येत नाही. एकरूप झाले जीव आणि ब्रह्म. विचार जेथन रिगे. काय स्थिती येते ब्रह्मार्पणम ब्रह्मची. आपल्याला विचार जर साधनेमध्ये येत असतील, आपण कुठे आहेत साधनेच्या. विचार जेथन रिगे हे तू जेथन निगे. लक्षात घ्या, महाभारतीय युद्धामध्ये काय होतं, सकाळी 4 वाजता भीष्माचार्य द्रोणाचार्य उठत असत
आणि भीष्माचार्य साधनेला बसायचे. लक्षात घ्या, युद्ध चाललंय, मरणाचं युद्ध आहे. किती टेन्शन असू शकेल, पण हे साधना आहे. साधनेला बसल्यानंतर थोडी लहर, ज्यांना विचाराची काय होईल किंवा मला काय करायचंय, उठत नाही. काय शक्ती असेल भीष्माचार्यांची. साधनेमध्ये गेले. द्रोणाचार्यांचं इथे देखील तेच आहे. काय समाधीस्थ अवस्था. आपल्याला कशाचं चार पाहुणे आले तर बाईची साधना सुटते नाही, ती खाली जे घसरते. पाहुणे गेले तरी ती स्थिरावत नाही. अशी स्थिती आली पाहिजे. विचार जेथ नरिगे. ज्या वेळेस आम्ही विचार करू त्यावेळेस विचारच करू, पण ज्यावेळेस विचार संपला, आम्ही स्नान करू त्यावेळेस दुसरा विचार नाही, स्वयंपाक करू त्यावेळेस दुसरा विचार नाही, आम्ही व्यवहार करू त्यावेळेस दुसरा विचार नाही. एक काम एक विचार, निदान एवढं तर करावं. आणि साधनेमध्ये निर्विचारी पण. निर्विचार आठवू नाही. साधना म्हणजे विचार जेथ न रिगे, हेतू जेथ न निघे. काय विचार संपवा. दुसरा भाग सांगितला, हेतू देखील उत्पन्न होऊ नये, इच्छा लहर देखील उत्पन्न होऊ नये. इच्छा उत्पन्नच होऊ नये. किंवा मी साधनेला बसलो, मला मोक्ष मिळावा हाही विचार येऊ नये. मला लवकर फळ मिळावं हेही इच्छा येऊ नये. कसं असतं पा. म्हणून एक गोष्ट येते आणि ती आहे एका सुफी संतांची. तुम्हाला सांगितलं मी अनेकदा, जुन्नेद नावाचे संत होते, पण ही गोष्ट सांगितली नाही कधी. जुन्नेद नावाचे एक सुफी संत होऊन गेले. त्यांचे गुरु, नाव नाही त्यांना, पण नावाडी होते. नाव आलेलं नाही समोर. नावाडी म्हणजे नाव वल्लवणारे. बिचारे साधा माणूस होता, पण सिद्ध गुरु होता. जुन्नेदला म्हणाले, ध्यान कर. ध्यानाला लावलं त्याला. ध्यान कासे लाविले. सिद्धपंथ नव्हता, पण ध्यान योग दिलेला होता. त्यांना होता की नाही माहिती नाही. ध्यानयोग पद्धतीने ही जी प्रकार आहे सिद्धासन सोडून, तो ध्यानयोग पद्धतीने. अनेक लोकांना ध्यानयोग पद्धत आहे, प्रत्येकाला सिद्धासन मिळालेलं नाही. त्यांचे चरित्र पहा. अनेकांना सिद्धासन आणि वज्रासन नाही आहे. अनेक साधूंच्या जुन्या देखील काही ढेरे दाखवलेले आहेत. सिद्धासन नाही आहे, पण ध्यानाचा पावर आहे. ध्यान कासे लाविले. ध्यान झोपता झोपताही करता येतं, बसता बसताही करता येतं ध्यान प्रयोग. तर ते नावाडी होते. त्याला सांगितलं, ध्यान आणि धैर्य हे दोन्ही धारण कर. काय सांगितलं? ध्यान आणि धैर्य हे दोन्ही धारण कर. त्यांनी अनेकदा ऐकलं महाराजांच्या तोंडून, ध्यान लाव आणि धैर्य धारण कर. म्हणजे महाराज, ध्यान ठीक आहे, पण धैर्य काय करायचं? नसलं तर चालत नाही का? समुद्रकिनाऱ्यावर असताना त्यांनी तो प्रश्न विचारला आणि काही प्रवासी आले. त्या प्रवाशाला नावेत बसवलं. हे बघ, तुला चालायचं तर चल म्हणले. रस्त्यातही सांगतो, नाही तर आल्यावर सांगतो. तुला चालायचं का माझ्याबरोबर? हो म्हणले, चालायचं. नाही तर प्रवाशांना सोडून येतो. मग उपजीविका होती. आणि बसले नावेत आणि वळवायला लागले नाव दोन्ही हाताने. जुन्नेद बसला होता पाहत. एका याच्यावर ध्यान लिहिलं होतं, एका त्या चाटूवर, चाटू म्हणतात ना त्याला, वळवणाऱ्या याला, एका चाटूवर ते धैर्य लिहिलं होतं. आणि मग नाव थोडी मध्यावर आली
की एका चाटूनीच ध्यानाच्या ते लागले वलवायला, त्याच्यात गरगर गरगर असे नाव फिरायला लागली. 2 चाटुनी मारले तरच जात असते बरं का, आणि एका चाटुनी केली तर ती अशी फिरते. ती फिरू लागली, नावेतले बसलेले शिव्या देऊ लागले नावाड्याला, आणि हे पाहून हसत होते याच्याकडे, जुन्नेदकडे. जुन्नेद पाय मी फक्त ध्यानाचा चाटू लावलाय म्हणले, पण नाव गरगर फिरायली. आता केवळ धैर्याचा लावतो तरी ती गरगर फिरू लागली, आणि दोन्हीचा लावला की चालू लागली. लक्षात आलं म्हणले. ध्यान करत असताना धैर्य धारण केलं पाहिजे की मला लवकर फळ मिळालं पाहिजे, ही जी फळाची आशा आहे ही असता कामा नये. आपलं सगळ्यात मोठं हे होतं, ध्यानाला बसतो की योगाग्नी कधी प्रगटतो, ध्यान प्राण कधी ऊर्ध्व होतो. पहा कसं कसं विचार येतो. बस असे बसले, हा आता वरच गेला पाहिजे, आता दाबूनच धरतो हा प्राण, खालीच येऊ नये. कारण लवकर जाण्याची जी घाई आहे ना, लवकर फळ मिळालं पाहिजे, याचं कारण आम्हाला धैर्य नाही आहे. लवकर कधी करशील. एक नवरदेव होता, पटकन पटकन लावा म्हणले बाशिंग, कधी गुंडाळतात म्हणून गुडघ्यालाच बाशिंग लावलं. पण म्हणतात ना गुडघ्याला बाशिंग, काय ती म्हणे, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. आपलं उतावळे पण. आणि काही लोक उगीच ओढतात, अरे कशा करता आटापिटा चाललाय. नाही, एकदा जाऊन कोणतोच त्याला बाहेर निघूच देत नाही, उगीच छाती फुगून दुखायला लागते. ती आटापिटा करून काही असे वटारून बसतं. ऑटोमॅटिक होत असेल हरकत नाही, पण हटकून काही रोखल्या जातं. कसा जाईन प्राण, जास्त खालीच चाललाय, मग असे बसतात. हे उतावळे नवरे आहेत सगळे. लवकर जायचं लवकर जायचं, घाई घाई घाई. म्हणून अशी घाई चालत नाही. वेट. म्हणून दुसरा शब्द आहे ह्या धैर्याला, प्रतीक्षा. प्रतीक्षा करा. देव कधी दिसेल, स्वर्ग कधी मिळेल, देहशुद्धी कधी होईल. साहेब 25 दिवस झाले एरंडेल यनिमा देहशुद्ध झाला नाही, बसा रडत. कधी होईल, किती दिवस साधना करायची आम्ही. धैर्य धारण करा, आणि केवळ धैर्य नाही, प्रतीक्षा करा. किती माहिती नाही, जन्मही निघून जाईल. किती प्रतीक्षा करायची. साहेब सिद्धासन कधी देणार, माहिती नाही. अनुभव कधी येणार, माहिती नाही. धैर्य धारण करा. काम काय सांगितलं, ध्यान आणि धैर्य. कधी होणार विचारायचं नाही. मी संगीत शिकायला गेलो, आमचे गुंडेराव गुरुजी सिलूला होते. कोणाकडे जाऊन उभा राहायचं, काही आलं पाहिजे, एक वेळ होतं मला, कुठली गोष्ट आली पाहिजे म्हणून जात होतो. कोणाकडे, एका जणांना नागिनची पुंगी त्यानं शिकवली. म्हणलं पुढे, ते म्हणले मलाच येत नाही, तुला काय सांगू. म्हणलं जाऊ द्या. मग गुंडेराव गुरुजी आले बदलून, आणि म्हणलं ते पेटी वाजवत होते. मी आणि भाबड जाऊन बसलो तिथे, हायस्कूलला होतो 7वी 8वीत. म्हणले आम्हाला पेटी शिकवा. ते असे पाहू लागले माझ्याकडे. म्हणले माझ्या 3 अटी आहेत. म्हणलं कोणत्या. म्हणले नंबर 1, मी असेपर्यंत तुम्ही इथे असेपर्यंत सोडून जायचं नाही. नंबर 1 अट. म्हणलं दुसरी, म्हणले कधी येईल विचारायचं नाही. धैर्य. कधी येईल आम्हाला वाजवता हे विचारायचं नाही. आणि नंबर 3, लाजायचं नाही, ओरडावं लागेल मोठमोठ्यानं. म्हणून एकदा एक त्यांनी ओळ दिली, आम्ही पटकन करून टाकली, कारण त्यांच्याकडे मटेरियल तसं कमीच होतं ना. एकच ओळ दिली. म्हणून आत्ताही पहा, संगीतकाराकडे तुम्ही गेले की एकच ओळ देतात. आपण जरी केलं तर नाही, बस पुरे एवढंच, प्रॅक्टिस करा. देत नाहीत ते, मटेरियल सगळं कमी असतं. म्हणलं मागायचं नाही सांगितलं ना तुम्हाला, बरं चालले घरी. मागायचं नाही, ओरडायचं 7 अरे बस करत बसायचं. त्याच्यामध्ये लाजायचं नाही. हे 3 गोष्टी होत्या. याच्यातही असंच आहे, लाजायचं नाही, माजायचं नाही. कधी अनुभव येतील विचारायचं नाही.
कधी आम्हाला मिळेल हे देखील विचारायचं नाही. आहे की नाही? सगळं तसंच. आणि सोडून जायचं नाही. लक्षात आलं? सोडून जायचं नाही, लाजायचं नाही, विचारायचं नाही, फक्त करायचं आणि धैर्य ठेवायचं, तर योग फळेल. हेतू काही ठेवायचं नाही. कधी होईल, कधी होईल, त्यांना कसं मिळालं, मला कसं मिळालं नाही, त्यांनी पैसे दिले, मी दिले, 250 त्यांनी दिले, 250 मी दिले, तो 2दा नाही आला आळंदीला, मी 3दा आलो. अरे त्याच्यावर खेळ नाही, विचारायचं नाही. विचार जेथन रिघे हेतू जेथन निघे. हेतू ठेवायचा नाही. कशासाठी करायला? म्हणजे बापासाहेबांच्या काळात आमचे साधक असायचे गुरुबंधू, पाकिट पाहायचे, इतके पैसे संपले, इतके दिवस गेले, काही मिळालं नाही. चला म्हणले आता, इतके पैसे गेल्यानंतर काही मिळालं नाही. नो, प्रतीक्षा, प्रतीक्षा करा. किती प्रतीक्षा? हेतू ठेवू नका. जन्म जाईल, काय माहीत पापांचे डोंगर किती घेऊन आलेलो आहोत. ते सगळे पापांचे डोंगर कटल्याशिवाय कसं होईल? देशशुद्धी झाल्याशिवाय कसं होईल? अरे देशशुद्धी एकाची झाली नाही, एकाची झाली नाही. कधी होईल माहिती नाही. मी एवढंच सांगत असतो, करत राहा. म्हणून विचारायचं नाही. ते गुंडेरावचे 3 वाक्य लक्षात घ्या. सोडून जायचं नाही, विचारायचं नाही, मागायचं नाही आणि धैर्य ठेवायचं. हेतू ठेवायचा नाही. अवघडच आहे आपल्याकडे येणं. विचार जेथन रिघे हेतू जेथन निघे. हेतू देखील प्रसवला न पाहिजे. जे द्वैत दोष संगे लिंपेची ना. ज्या आत्मस्थितीत मी ब्रह्म हा देखील विचार शिरत नाही, जेथे कोणत्याही हेतूचे स्मरण होत नाही. अहो मंदिरात गेले की लगेच असे बसतात, त्यांना अनुभवच येत नाही. लगेच हेतू ठेवून मग इकडे तिकडे पाहतात, याला यायला का, त्याला यायला का, याला यायला का, मग पुन्हा बसतात. हेतू ठेवून बसलं की येत नाही. सगळं अवघड आहे, गणितच अवघड आहे. विचार जेथन रेखे. हेतू, विचार, आपली विशिष्ट कुवत आणि शक्तीच पाहिजे, तर ती देवता तुम्हाला प्रचंड दैवी अनुदान देते. कुठल्याही मंदिरात मी अजूनही सांगितलं, कोणालाही अनुभव येत नाहीत. भलेही माऊलींचं मंदिर असो, भलेही नेवासामधलं मंदिर असो, भले तिरुपती बालाजी असो, पुजाऱ्यालाही अजून दिसलेलं नाही आहे, विनयकर्यालाही अजून झालेलं नाही आहे काही. पाहिजे तर त्याला शपथेवर खाऊन सांग म्हणावं, काही दिसलं का. एखाद्या पंडिताला, पुजाऱ्याला रोज जाणाऱ्या मंदिराला काही दिसत नाही आणि तुम्ही 20 मिनिटात देतात. अरे ती भगवती जगदंबा प्रसन्न होते, ती तुम्हाला वर्षाव करते, अनुदान देते, तुम्हाला देते, सर्वांना नाही. आणि तुमच्या पात्रतेप्रमाणे ती खुश झालेली वर्षाव करते. तुमची कुवतीप्रमाणे. हेतूचे स्फुरण होत नाही असे जे स्थिर आत्मरूप शरीर, ते द्वैत दोष सहवासाने लिप्त होत नाही. असे जे स्थिर आत्मस्वरूपमय शरीर, ते द्वैत दोष सहवासाने लिप्त होत नाही. द्वैत म्हणजे मी भक्त आणि तू देव, हा भावही शिल्लक राहत नाही. भक्त नाही, देव नाही, बस आत्मस्थिती पहुडला येतो. द्वैत भाव नाही, द्वैतच शिल्लक नाही. भोगणारा कोणी नाही, भोग्य कोणी नाही, देव नाही, भक्त नाही, काही नाही, विचार नाही, हेतू नाही, फक्त आत्मस्थिती, समाधिबोध. अशी स्थिती येऊ शकते अर्जुना. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम
नायं लोकोऽस्त्य यज्ञस्य कुन्तोऽन्यः कुरु सत्तम. 31वा श्लोक. या यज्ञाचे अवशिष्ट जे अमृत रूप आत्मफल ते भोगणारे शाश्वत ब्रह्मास प्राप्त होतात. हे कुरुश्रेष्ठा, या 13 पैकी एकही यज्ञ न करणाराला हा लोक नाही तर दुसरा कोणचा. जे मी 13 यज्ञ सांगितले, आपल्याकडे लिस्ट दिलेली आहे ना, वाचली ना 13 यज्ञाची. 12 यज्ञ, 13 ब्रह्मयज्ञ, भगवत दर्पण रूप यज्ञ, अभिन्नता रूप यज्ञ, संयम रूप यज्ञ, विषय हवन रूप यज्ञ, समाधी रूप यज्ञ, द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, योग यज्ञ, स्वाध्याय रूपता यज्ञ, प्राणायाम रूप यज्ञ, स्तंभवृत्ती प्राणायाम रूप यज्ञ, म्हणजे कनिष्ठ यज्ञ आले, श्रेष्ठ यज्ञ आले, सगळे मिळून 13 आहे. सगळे मिळून कनिष्ठ आणि श्रेष्ठ सगळे आलेले त्याच्यात. म्हणून त्या सगळ्या द्रव्ययज्ञ, संपूर्ण पदार्थाला निस्वार्थ भावाने दुसऱ्याला परमात्म्याला ते देणे, तपोयज्ञ मी सगळं सांगितलं आहे. कर्तव्य पालनार्थ कठीणाई सहन करणे, उपवास तापास हे सगळं तपोयज्ञात येतात. योगयज्ञामध्ये देखील कार्याची सिद्धी असिद्धीमध्ये फलप्राप्तीमध्ये सम राहणे हा योगयज्ञ आहे. की तुम्हाला फळ मिळो न मिळो पण तुम्ही दुःखी होऊ नये, कष्टी होऊ नये. स्वाध्याय रूपता यज्ञ, नामजप, शास्त्रपठण हे सगळे स्वाध्याय, याला यज्ञ म्हटलेलं आहे. प्राणायाम रूप यज्ञ, पूरक, कुंभक, रेचक हे सगळे प्रकार, स्तंभवृत्ती, चतुर्थ प्राणायाम रूप, नियमित आहार, प्राणायाम याच्या ओव्या येऊन गेल्यात. या यज्ञाचे अवशिष्ट जे अमृत रूप अमृत फल ते भोगणारे शाश्वत ब्रह्मास प्राप्त होतात. हे कुरुश्रेष्ठा, या 13 पैकी एकही यज्ञ न करणाराला हा लोक नाही तर दुसरा कोणचा. 13 पैकी कुठलाही यज्ञ आम्हाला जमत नाही म्हणणाऱ्याला हा लोकही नाही, परलोकही नाही. इहलोकही गेला, परलोकही गेला. यज्ञशेषामृते धाले ब्रह्मशाश्वत पावले, यज्ञाविन हा लोक मग कसा परलोक. ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट, ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्मोह मंत्रे. ऐसे अनादि सिद्ध चोखट. चोखट काहींचे आडनाव आहेत पा, चोखट. चोखट म्हणजे अतिशय शुद्ध आणि ते नेमके अशुद्ध असतात. चोखट साहेब आपण म्हणतो, म्हणजे त्यांना अर्थाच्या दृष्टीने म्हणा हे शुद्ध साहेब, शुद्ध साहेब. पण ते शुद्ध असतात का? नाही, पण एका काळी असतील. ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट. यज्ञावशिष्ट, यज्ञ कर्म संपल्यानंतर शेष राहिलेला उर्वरित भाग, प्रसाद. असे जे अनादिसिद्ध व शुद्ध आणि आत्मयज्ञात शिल्लक राहिलेले ब्रह्म, ते ब्रह्म हे ब्रह्मनिष्ठ पुरुष ब्रह्मोहम या मंत्राने सेवन करीतात. टीप 152. आत्मयज्ञाची पूर्णावती होण्याच्या 3 महिने पूर्वी शिवोहम किंवा ब्रह्मोहम, अजरोहम, अमरोहम, मुक्तोहम हे मंत्र 1 महिन्याच्या अंतराने आत्मशक्तीत आपोआप उत्पन्न होतात.